हे पहा, म्हणजे दौंड तालुक्यातल्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. मतदारांनी, मतदार हा राजा आहे. तो काय आता कोणाचं ऐकणार नाही. एकदा त्यांनी ठरवलं ना की असं असं करायचं, तर तो कोणाचं ऐकत नसतो. हे लोकसभेला आमच्यासारख्याला कळालेलं आहे. लोकसभेला त्यांनी दाखवून दिलं की नाही, मी आता आणि आमदार राहुल कुल आम्ही दोघं एकत्रित होतो की नाही. मग आम्ही दोघं एकत्रित असून सुद्धा म्हणजे लोकांनी काय केलं, 27,000चं लीड खासदार सुप्रियाताई सुळेंना दिलेलं आहे. याचा अर्थ लोकांना जे झालंय ते मधलं प्रकार पटलेला नाहीये आणि माझ्यासारख्याला तो पटला नाही. मी अनेक वेळा आपल्याला त्या संदर्भात बोललेलो आहे. मी पवार साहेबांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे की आमच्याकडून चूक झाली, आता परत अशी काही चूक होणार नाहीये. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये भाजपचं जे सरकार आणि त्यांनी जो उत्मात केलेला आहे, तो उत्मात लोकांना कुठल्याही परिस्थितीत भरून काढायचा आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचे. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये 5 वर्ष काम करेल. त्याच्यामध्ये कुठंही दुमत नाहीये. कारण काँग्रेस असेल, उद्धवजी ठाकरे साहेब यांचा पक्ष असेल, हे सगळे पवार साहेबांना खूप मानतात आणि खूप त्यांचा सल्ला घेऊनच सगळं कामकाज करतात. हे मी अनेक वर्षे पाहतोय आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा गेली 40 वर्षे पवार साहेबांच्या बरोबर राहिलोय. मध्यंतरी काही थोड्याफार गोष्टी झाल्यात, पण ते आता सगळ्या संपलेल्या आहेत. आता तो काही विषय राहिलेला नाहीये. म्हणून या उद्याच्या निवडणुकीमध्ये दौंड तालुक्यात सुद्धा म्हणजे जनतेचा फार मोठा रिस्पॉन्स आहे. कालच मी कोल्हे साहेबांची सभा पाहिली. म्हणजे 24 तास फक्त त्यांनी अगोदर कळवले. म्हणजे आदल्या दिवशी 7:30ला कळवलं आणि दुसऱ्या दिवशी 7:30-8 वाजता 7:30 वाजता नाही 8 वाजता सभा होती. तर त्यांना यायला उशीर होत होता म्हणून त्यांनी मला फोनवर कळवलं की मी एखादे स्पीकर ते काय मोबाईल असं करून ते हे करतो म्हणले. परंतु ते बरोबर आले आणि अर्धा तास बोलले, भाषण केलं. पण ती गर्दी पाहून ते म्हणले चाट झाले. त्यांनी मला सांगितलं एवढी प्रचंड गर्दी, आज माझ्या 8 सभा झाल्या, पण सगळ्यात मोठी गर्दी आज तुमच्याकडे पाहायला मिळाली. ते म्हणलं, मग त्यांना मी म्हटलं 2 दिवस जर तुम्ही अगोदर सांगितलं असतं मला, त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी आहे. हे लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. लोक कोणाचं आता ऐकत नाही, पुढऱ्यांचं तर बिलकुल ऐकत नाही. लोकांना जे मनात आहे तेच करून दाखवतात आणि म्हणून ते उद्याच्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक तुतारी वाजवणार माणूस याच्या पुढचंच बटन 100% दाबणार, ही मी गॅरंटी तुम्हाला देतो. विरोधकांकडून विकासाचा मुद्दा केला जातोय, आम्ही विकास केला लोक. मग मी जे आता भाषणात मी सांगितलंय, काय सांगितलंय की बाबा जो विकास केला असेल तर त्यांनी एखादं काम दाखवावं. मी जशी सांगितली माझी कामं तुम्ही ऐकली असतील ना माझी कामं, मग ती कामं जी केल्या तसं एखादं काम त्यांनी दाखवावं, सांगावं की हे ठळक काम आहे, हे मी केलंय. मी तर 10-12 कामं सांगितली तुम्हाला आणि ते कागदावर आहेत, ती काय सांगीवांगी नाही आहेत आणि ती माझ्या काळातच नेमकी झालेली आहेत. ती अलीकडे पलीकडे वगैरे अशी झालेली नाही. त्यामुळं मी एक शब्द सुद्धा खोटं काही बोलणार नाही, खोटं सांगणार नाही. जे खरं आहे ते सांगायचं. ऐका प्रश्न बस. आपण मागच्या विधानसभेला अवघ्या 746 मतांनी पराभव झाला. आता 23 तारखेला विजयाचा गुलाल काय होईल? आता विजयाचा गुलाल लोक उधळणारच आहेत, तुम्हाला सांगतो. आता गरजच म्हणजे ते काय सांगायची गरज नाही राहिली. लोकांनी ठरवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याची निवडणूक ही 100% जिंकल्याशिवाय राहणार नाही. जिंकणार म्हणजे जिंकणार अशी परिस्थिती आज तर पूर्णपणे निर्माण झालेली आहे. अजून 4-5 दिवसात त्याच्यात वाढ होईल. दिवसेंदिवस वाढत चाललंय. म्हणजे काल कोल्हे साहेबांची सभा एवढी मोठी होईल असं मला आणि कुणालाच आमच्या कार्यकर्त्यांना वाटलं नाही. हे बाळासाहेब कापरे आणि त्यांना आमचा मुलगा अशा दोघांनीच ते सगळं प्लॅनिंग केलंय. मला काही सुद्धा माहित नाही, मी एकालाही फोन केला नाही. तर त्या दोघांनी सगळे लोकांना फोन करून सांगासांगी करून ती लोक एवढी प्रचंड जमली होती. म्हणजे बरं 1 रुपया खर्च नाही, कुणाला चहा नाही, काही सुद्धा नाही, स्वतःहून लोक आली ना. याचा अर्थ लोक उत्सुक आहेत. नेमकं काय असं का घडतंय, काय झालं? त्याचं कारण म्हणजे लोकांना काम करणारी माणसं पाहिजे. थापा मारणारी, गुर्दामूर्ती करणारी, हुकुमशाही करणारी, कोणी मी असो नाही तर कोणी असो. मी जरी त्या गोष्टी केल्या ना तर मला सुद्धा लोक सोडणार नाहीत आणि मला बी सोडू नये लोकांनी, हे बी सांगणारा कार्यकर्ता आहे मी स्पष्टपणानं. काय काम करायचं नाही, पुढे विकासाची कामं जेवढी करता येतील, लोक जे प्रश्न मांडतात
ते प्रश्न सगळे नोट डाऊन करून उद्या सत्ता आल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत लोकांचे प्रश्न आणि लोकांचा मानपान ठेवला पाहिजे, रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. ते जे काय प्रश्न मांडतील ते जेवढे सुटण्यासारखे आणि होण्यासारखे असतील ते 100% सोडवणार म्हणजे सोडवणार. त्यात बदल नाही आणि सेवा करायची मला लोकांची, दुसरं काही नाही मिळवायचं. जगदळे आणि वैशाली नागवडे हे म्हणतात फक्त आपणचा गट बाजूला गेलाय, पक्षाचाच राहील. ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे. मी त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाहीये. माझ्याबरोबर जे जनता आहे ते तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही आता सगळ्या ठिकाणी असताय, तुम्हाला दिसतंय सगळ्या गोष्टी. हे काय काय नाही ते तुम्हाला मी फार सांगायची गरज नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.